ओके, गुड मॉर्निंग क्लास. सेकंड चॅप्टर आपण स्टार्ट केलं होता. इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री. इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री इंट्रोडक्टरी पार्ट आपण त्याच्यामध्ये घेतला होता. सो व्हॉट इज ॲनालिटिकल केमिस्ट्री? इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री डील्स विथ द स्टडी ऑफ सेपरेशन, identification, qualitative and quantitative determination of composition of substances. Okay, then importance of in our analytical chemistry. So it is used in a uh, various part in the industry. And then next point is for example in medicine, then fertilizer preparation, agriculture, industry, we can use this particularly analytical chemistry or that chemical analysis. Okay, so next point याच्यामध्ये आहे आपला analysis. Analysis is the just breaking of the large parts large part process of breaking of a complex substance into smaller parts. Process of breaking of complex substance into smaller parts in order to gain the better understanding of it. So that is the analysis. And then there is a qualitative analysis and quantitative analysis. Then qualitative analysis मध्ये काय बघायला आपण, it is a separation such as precipitation, extraction, distillation. आणि quantitative analysis मध्ये काय बघायला, volumetric analysis and gravimetric analysis. हे दोन पॉईंट आपण त्याच्यामध्ये लास्ट पाहिले होते. देन ह्याच्यामध्ये केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आपण सेमी मायक्रो क्वालिटेटिव्ह अनालिसिस करतो. सेमी मायक्रो म्हणजे काय? इट इज सेमी मायक्रो. सेमी मायक्रो मीन्स स्मॉलर. आपण याच्यामध्ये स्मॉलर अमाऊंटमध्ये आपण एलिमेंट्स घेतो. जो काही सबस्टन्स आहे तो सबस्टन्स आपण व्हेरी स्मॉल क्वांटिटीमध्ये घेतो आपण. सो दॅट इज कॉल्ड द सेमी मायक्रो ॲनालिसिस और सेमी मायक्रो क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. आणि याच्यामध्ये यूज काय करतो आपण? टेस्ट ट्यूब यूज करतो, बीकर यूज करतो. हे ऑलरेडी आपण पाहिलं आहे. क्वालिटेटिव्ह अनालिसिस इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण यूज करतो. केमिकल मेथड्स ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस याच्यामध्ये आपण व्हॉल्यूम मेजर करतो आणि मास मेजर करतो. त्याच्यानंतर हे पॉईंट आपल्याला लास्ट आपण डिटेलमध्ये घेतले होते. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे आपला, दॅट इज मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड एरर. हा पॉईंट आपला सिलेबसमध्ये डिलीट केला या वर्षीच्या. ओके, मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड एरर. आता मॅथमॅटिकल ऑपरेशन कशासाठी करायचं? मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड त्याच्यामध्ये एरर ॲनालिसिस. मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड एरर ॲनालिसिस म्हणजे काय? आता मॅथमॅटिकल ऑपरेशन म्हणजे काय? आपण जो डेटा आपल्याला मिळतो ॲनालिसिसमधून, तो ॲनालिसिसचा डेटा आपल्याला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहावा लागतो. म्हणजे किती ग्रॅम सबस्टन्स मिळाला, 1 ग्रॅम मिळाला, 4 ग्रॅम मिळाला, 5 ग्रॅम मिळाला, आपली इल्ड काय आली, प्रोडक्ट किती फॉर्म झाला. ओके, ते आपलं दॅट इज द मॅथमॅटिकल ऑपरेशन. अँड एरर ॲनालिसिस, आता त्याच्यामध्ये काही एरर आहेत का? त्या एरर आपल्याला फाइंड आउट करायच्या. ओके, सो ॲनालिटिकल केमिस्ट जो आहे तो ॲनालिटिकल केमिस्टला त्याचा जे काही डेटा मिळाला त्याला क्वांटिटेटिव्ह ॲनालिटिकल डेटा तो रिपोर्ट करता आला पाहिजे. ओके, त्याच्यासाठी आपल्याला मॅथमॅटिकल ऑपरेशन आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या मेजरमेंटमध्ये काही एरर प्रोड्यूस झाले का ते आपल्याला फाइंड आउट करता येईल. त्याच्यासाठी याच्यामध्ये आपण या सेक्शनमध्ये काय करतोय आपण, मेजरमेंट अँड कॅल्क्युलेशन. काय पाहतो? मेजरमेंट अँड कॅल्क्युलेशन. ओके, आता याच्यामध्ये आपला पॉईंट आहे मॅथमॅटिकल ऑपरेशन. मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड एरर ॲनालिसिस. मॅथमॅटिकल ऑपरेशन अँड एरर ॲनालिसिस. आता त्याच्यामध्ये पहिलाच पॉईंट पाहिजे आपल्याला, सायंटिफिक नोटेशन. सायंटिफिक नोटेशन याचं मिनिंग काय आहे ते पाहू आपण. पहिलं सायंटिफिक नोटेशन, त्यालाच काय म्हणतो आपण? एक्सपोनेन्शियल नोटेशन. एक्सपोनेन्शियल नोटेशन, सायंटिफिक नोटेशन और एक्सपोनेन्शियल नोटेशन. आता एक्सपोनेन्शियल नोटेशन म्हणजे काय? एक्सपोनेंट फॉर्ममध्ये आपण ते घेतो. ओके, एक्झाम्पल दिले त्यांनी.
केमिस्ट्रीमध्ये काय करतो आपण, लार्ज व्हॅल्यू आपल्याला लिहावं लागतं, लार्ज व्हॅल्यू. एक्झाम्पल दिले त्यांनी. ओके, फॉर एक्झाम्पल याचं फॉर्म, याचं मिनिंग काय, एक्सपोनेन्शियल नोटेशनचं मिनिंग काय आहे पहा. त्याने एक नंबर दिला आपल्याला 602,200, देन 123, देन 123, देन 123. ओके, 123, 123, परत 3. ओके, ही फिगर दिली आपल्याला 602,200,0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 00. ओके, ही फिगर, हा नंबर दिला आपल्याला. ओके, आपल्याला सपोज ही व्हॅल्यू आपल्याला आहे. आता ही व्हॅल्यू रिपोर्ट करायची आपल्याला. तर रिपोर्ट करताना तो आता हे लिहिणं डिफिकल्ट आहे, त्याच्यामुळे आपण काय करतो, त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये त्याला लिहितो. एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणजे काय, n इंटू 10⁻n, n इंटू 10⁻n. n म्हणजे काय, इट इज अ नंबर, अँड 10⁻n मीन्स 10⁻n. n इज अन एक्सपोनंट हॅव्हिंग पॉझिटिव्ह और निगेटिव्ह व्हॅल्यू. या n काय, इट इज अ एक्सपोनंट, तो इथं वरती येईल आणि त्याला व्हॅल्यू कशी असेल, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. आणि हा जो n आहे, इट विल बी 1 to 10. 1 to 10 मध्ये व्हॅरी होईल, आणि हा रेस टू n आहे, 10⁻n. सो n इज अन एक्सपोनंट, n इज अ एक्सपोनंट. ओके, एक्सपोनेंट. सो हा एक्सपोनंट पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. ओके, सो n इंटू 10⁻n. आता हे लिहायचं कसं पहा. आता इथं नंबर किती आहे, 6. ओके, सो 6 पॉईंट आपण देऊ शकतो याला. पाहताय कसं लिहायचं ते. हा घेतला आपण 6. ओके, त्याला आपण पॉईंट दिला, आणि इथं आपण 0 घेतला, 2, 2. कोणता पॉईंट घेतला आपण, 6.022 इथपर्यंत घेतला. इथपर्यंत नंबर आहे म्हणून आपण इथपर्यंत घेतला, इंटू 10⁻n. आता 10⁻n पुढे 0 किती आहेत, काउंट जर केलं आपण, पुढे 0 जर आपण काउंट केले तर किती आहेत. ओके, इथं आपण पॉईंट दिला 0, आणि किती 0 आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि हे 3, 1 2 3. ओके, आता इथं जर पॉईंट दिला आपण याला, ओके, तर पुढे किती नंबर आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23. म्हणून इथे काय लिहिलं आपण, 10⁻23. हा काय झाला, n इंटू 10⁻n या एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आपण त्याला लिहिला. ही जी लार्ज नंबर आहे, तो लार्ज नंबर आपण स्मॉल नंबरमध्ये काय लिहिला, 6.022 इंटू 10⁻23. आता हाच नंबर काय घेतला, बिकॉज दिस इज ॲव्होगॅड्रोज नंबर. तो ॲव्होगॅड्रोज नंबर आपण रिप्रेझेंट करताना असं केलं होतं. फिजिक्समध्ये आपल्याला आहे रिप्रेझेंटेशन याचं कसं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म, किंवा मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला येईल ते, पण केमिस्ट्रीमध्ये आहे म्हणून आपण तो घेतलं आहे. ओके, आता ही व्हॅल्यू इथं पॉझिटिव्ह आहे, इट मे बी निगेटिव्ह. आता पॉझिटिव्ह आहे म्हणून डेसिमल पॉईंट आपण राईट हँडला शिफ्ट केला. निगेटिव्ह असेल तर डेसिमल पॉईंट कुठं शिफ्ट होईल, लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होईल. ओके, निगेटिव्ह असेल, जेव्हा निगेटिव्ह व्हॅल्यू येईल तेव्हा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कुठं येईल, तो लेफ्ट हँड साईडला येईल. तो आपण तो डिटेलमध्ये त्यावेळेस पाहूया. सो याच्यामध्ये राईट हँड साईडला गेलो त्याच्यामुळे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे, लेफ्ट हँड साईडला तर निगेटिव्ह व्हॅल्यू होते त्याच्यामध्ये. 10⁻² जो काय आहे फॉर्म तो आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल आता ही झाली पॉझिटिव्ह व्हॅल्यू आपली. पुढे एक एक्झाम्पल घेतो मी, दॅट इज 0.00015. आता इथं डेसिमल पॉईंट कुठं केला आपण,
राईट साईडला शिफ्ट केलं. डेसिमल पॉईंट काय करतो आपण इकडे शिफ्ट करतो. किती प्लेसेस 1 2 3 अँड 4 प्लेसेसला आपण डेसिमल पॉईंट राईटला शिफ्ट केलं. सो दॅट बिकम 1.5 इंटू 10 रेस टू किती 1 2 3 अँड 4. सो दॅट बिकम 4 अँड डेसिमल पॉईंट राईटला शिफ्ट केला देअरफॉर दॅट बिकम मायनस. सो ही जी फिगर आहे ती आपण काय केली 1.5 इंटू 10 रेस टू -4. ओके. आणि ज्यावेळेस आपण डेसिमल पॉईंट आपण लेफ्टला शिफ्ट करू इकडे लेफ्टला फॉर एक्झाम्पल 123.546 असे जर व्हॅल्यू असेल तर इथं आपण याचा एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये याला कसं लिहू शकतो आपण डेसिमल पॉईंट काय केला आपण इकडे लेफ्टला शिफ्ट केला 1-2 प्लेसेस. सो दॅट बिकम 1.23546 इंटू 10 रेस टू किती शिफ्ट केला आपण 1-2. ओके. सो दॅट विल बी द रेस टू 2. किती शिफ्ट केला आपण इथं हा एक डिजिट आणि हा एक डिजिट इथून इथे शिफ्ट केला 1 आणि 2 प्लेसेस आपण लेफ्टला केला देअरफॉर इट विल बी 10 रेस टू 2. इकडे काय केलं आपण राईटला केलं देअरफॉर इथं आपण याचा आला -4. ओके. इथे लक्षामध्ये. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ 10 रेस टू n विल बी द पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. इथं पॉझिटिव्ह आहे इथं निगेटिव्ह आहे. आलं लक्षामध्ये. इथं काय करतो आपण त्याला मिनिमाइज करतोय. त्याला काय करतो मिनिमाइज. जो लार्ज नंबर आहे तो लार्ज नंबर आपण काय केलाय मिनिमाइज केला याच्यामध्ये सायंटिफिक नोटेशनमध्ये. ओके. सो दिस इज द मॅथमॅटिकल ऑपरेशन इन एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता याच्यामध्ये पुढचं पॉईंट आहे आपल्याला ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. आता पहिले ॲडिशन पाहू आपण. ॲडिशन ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म. सो ॲडिशन करताना फॉर एक्झाम्पल we have to first equal the exponent the coefficient then added. आता ॲड करताना काय करायचं पहिल्यांदा एक्सपोनंट इक्वल करायचे. एक्सपोनंट इक्वल केलं तर मग ॲडिशन सोपी जाईल. फॉर एक्झाम्पल 2.44 इंटू 10 रेस टू 5 ॲड इंटू 4.44 इंटू 10 रेस टू 4. आपल्याला काय सांगितलं त्यांनी ही जी व्हॅल्यू आहे ती ही या व्हॅल्यूमध्ये ॲड करा. 2.44 इंटू 10 रेस टू 5 इज ॲडेड इंटू 4.44 इंटू 10 रेस टू 4. आता इथं जर पाहिलं तर हे इथं आहे 10 रेस टू 5 इथं आहे 10 रेस टू 4. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू इक्वल दिस 10 रेस टू 5 आणि 10 रेस टू 4. एक तर काय करावं लागेल आपल्याला याला 10 रेस टू 5 करावं लागेल किंवा याला 10 रेस टू 4 करावं लागेल. तर त्यावेळेस ती व्हॅल्यू काय होईल ते एक्सपोनंट मेड इक्वल. फर्स्ट एक्सपोनंट इक्वल. फर्स्ट काय करायचं आपल्याला एक्सपोनंट इक्वल करायचे. पहा सोल्युशन. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू मेक द एक्सपोनंट इक्वल. सो पहिला आहे आपला 2.44 इंटू 10 रेस टू 5. ओके. प्लस आता याचा 10 रेस टू 4 करायचं असेल तर एक डेसिमल पॉईंट आपल्याला कुठे शिफ्ट करावं लागेल राईटला करावं लागेल का लेफ्टला. राईटला केला तर दॅट विल बी 10 रेस टू 3 आणि लेफ्टला केला तर दॅट विल बी द 10 रेस टू 5. देअरफॉर इथं राईटला जर केला तर एक डेसिमल पॉईंट इकडे गेला तर 44.4 इंटू 10 रेस टू 3 येईल. अजून राईटला केला तर 44.44 इंटू 10 रेस टू 2. आपल्याला इकडे जर शिफ्ट केला तर इकडं ॲड होईल. दॅट विल बी द 0.444 इंटू 10 रेस टू 5 इंटू 10 रेस टू 5. पहा इथं काय केलं एक डेसिमल पॉईंट आपण लेफ्टला शिफ्ट केला तर दॅट विल बी 10 रेस टू 5 आणि राईटला केला तर डेसिमल पॉईंट डिक्रीज होतो. लेफ्टला केला तर इन्क्रीज होतो. इथं आपण डेसिमल पॉईंट काय केला इक्वल केला एक्सपोनंट इक्वल केला.
डेसिमल पॉईंट शिफ्ट करून आपण एक्सपोनंट इक्वल केलं. ओके, येते का लक्षात? पहा इथं हा जो 4.44 आहे त्याचं काय केलं आपण 0.4444 इंटू 10⁵ केला. एक डेसिमल पॉईंट आपण लेफ्टला घेतलं म्हणून 10 टू द पॉवर काय झाला 5. आता नेक्स्टमध्ये काय एक्सपोनंट इक्वल आहेत आपले. सो एक्सपोनंट विल बी द सेम. सो ॲडिशन काय होईल 2.44 प्लस 0.44 इंटू 10⁵. आता 2.44 प्लस 0.44 जर केलं आपण ॲड केलं आपण त्याला, सो दॅट विल बी इक्वल टू करायला 2.44 प्लस 0.44. ही व्हॅल्यू आपण ॲड केली तर दॅट विल बी इक्वल 2.884 इंटू 10⁵. 2.884 इंटू 10⁵. सो दिस इज द ॲडिशन. ओके, टेक्स्टबुकमध्ये पण सॉल्व केलेले प्रॉब्लेम दिला आहे. प्रॉब्लेम 2.1 सॉल्व केलं दिलं आहे. ओके, हा मी एक सॉल्व केला. असे 2 प्रॉब्लेम झाले, ते सॉल्व करा तुम्ही नोटबुकमध्ये, तुमच्या लक्षात येईल ॲडिशन. ओके, ॲडिशन नंतर दुसरा पॉईंट आहे आपला, दॅट इज द सबस्ट्रॅक्शन. सो लेट्स सी व्हॉट इज सबस्ट्रॅक्शन. Subtraction of this particularly this exponent form. So for example 2.5 into 10⁻⁴ subtract 4.5 इंटू 10⁻⁵ इंटू 10⁻⁵. आता हे सबस्ट्रॅक्ट करायचं आपल्याला. आता सबस्ट्रॅक्ट करताना पण पहिल्यांदा काय मेड द एक्सपोनंट इक्वल. आता इथं किती आहे, हा आहे 10⁻⁴, हा आहे 10⁻⁻⁵, हा -4 आहे, हा -5 आहे. सो लेट्स सी काय करतो आपण पहिल्यांदा इक्वल करू यांना. 2.5 इंटू 10⁻⁴ मायनस आता 4.5 इंटू 10⁻⁴ आहे. आता याला राईटला जर केला तर तो 10⁻⁶ होईल, लेफ्टला केला तर तो 10⁻⁻⁴ होईल. सो इथं काय केलं 0.45 इंटू 10⁻⁴ घेतलं आपण त्याला. ओके, आता काय मायनस करायचा 2.5 मायनस 0.45. आपण काय केलं डेसिमल जो एक्सपोनंट फॉर्म आहे तो डेसिमल पॉईंट शिफ्ट करून काय केला इक्वल केला. आता 2.5 मायनस 0.45. सो दॅट विल बी इक्वल टू 2.05 इंटू 10⁻⁻⁴. 2.05 इंटू 10⁻⁴. दिस इज द ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन. ओके, आता पुढचं पॉईंट आहे आपला, दॅट इज मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन आता ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन नंतर नेक्स्ट पॉईंट आपला मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशनमध्ये काय करतो आपण मल्टिप्लाय करायचं आपल्याला. 5.6 फॉर एक्झाम्पल 5.6 into 10⁻⁴ multiply by 6.9 into 10⁻⁷. काय करायचं आपल्याला 5.6 इंटू 10⁻⁴ इंटू 6.9 इंटू 10⁻⁷. आता ज्यावेळेस आपण मल्टिप्लिकेशन करतो त्यावेळेस जो एक्सपोनंटचं काय करायचं आपल्याला एक्सपोनंटची ॲडिशन करायची. एक्सपोनंट काय करायचे आपल्याला ॲड करायचे. इन मल्टिप्लिकेशन वी हॅव टू ॲड द एक्सपोनंट. एक्सपोनंट काय करायचे आपल्याला ॲड करायचे. फॉर एक्झाम्पल 5.6 इंटू 6.9 इंटू 10⁻⁴ हा 4 आणि हा 7. 4 + 7. 4 + 7 किती आला, दॅट विल बी द 10⁻11. 10⁻11 आणि 5.6 इंटू 6.9 that will be equal to 38.64. 38.64.
64. याची मल्टिप्लिकेशन करायची, फक्त एवढ्याचीच करायची. दॅट विल 38.64 इंटू 10⁻11. आता एक डेसिमल पॉईंट जर आपण लेफ्टला शिफ्ट केला याचा, तर दॅट विल बी 3.864 इंटू 10⁻10 होईल काय 11 होईल का 12 होईल. सो दॅट विल बी 11 आहे, तर इकडे एक प्लस दॅट विल बी द 12. 5.6 इंटू 10⁻4 इंटू 6.9 इंटू 10⁻7 आपण घेतला. सो दॅट विल बी द, इथं काय केली आपण त्याची ॲडिशन केली. जो एक्सपोनंट आहे त्या एक्सपोनंटची काय होईल ॲडिशन आहे. सो सिम्पली दिस इज द ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन. हा पॉईंट इम्पॉर्टंट होता, त्यामुळे तो ॲक्च्युली डिलीट केलेला आहे, पण तो इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण तो घेतला डिटेलमध्ये. प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये, फिजिक्समध्ये आपल्याला किंवा केमिस्ट्रीमध्ये जे काही प्रॉब्लेम सॉल्विंग आहे त्याच्यामध्ये या व्हॅल्यू आपल्याला इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण तो डिटेलमध्ये घेतला. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला आपण प्रिसिजन अँड ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट आपण घेऊया. तर तुम्ही काय करा, प्रिसिजन अँड ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट वाचून घ्या. उद्याच्या लेक्चरला आपण त्याच्यावरती लेक्चर घेऊया. ठीक आहे. थँक्यू.